आणि आता आपण क्वेश्चन आन्सर राऊंडकडे वळणार आहोत. मला फक्त पोझिशन सांगाल प्लीज क्वेश्चन आन्सरसाठी. इथे ठीक आहे? कंटेस्टंट इथे ठीक आहे तुम्हाला? ओके डन. सो आपण क्वेश्चन आन्सर राऊंडकडे वळतोय. ज्यांनी पेजंट फर्स्ट टाइम अटेंड करतात त्यांच्यासाठी सांगतो, प्रत्येक पेजंटमध्ये एक क्वेश्चन आन्सर राऊंड असतो, ज्यामध्ये आपल्या समोर दिग्गज असे 5 ज्युरी बसलेत. त्यांच्याकडून आपल्या कंटेस्टंटला एक क्वेश्चन विचारला जाईल आणि त्यांना इमिजिएट त्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. याचेही मार्क्स आपल्या त्या मार्कशीटमध्ये काउंट होणार आहेत. सो क्वेश्चन आन्सर राऊंडसाठी कंटेस्टंट नंबर 1. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. आवाज येतोय ना? हो. तर माझा प्रश्न असा आहे, जो तुम्ही कॉस्ट्युम घातलंय त्याच्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो का हे फक्त बाह्यरूप बदलतं तुमचं? काय? तुम्ही जे कॉस्ट्युम घातलेलं आहे त्याच्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो हे का त्याच्याने फक्त तुमचं बाह्यरूप चांगलं दिसतं? आत्मविश्वास पण वाढतो. बरं ठीक, थँक्यू. थँक्यू. Yes, thank you so much and all the very best. Contestant number 2. Hello everyone, मी वैष्णव पतंगे from Pune. I am an interior designer student and I am a national yoga player. योगा से मुझे फ्लेक्सिबिलिटी नहीं तो मुझे कॉन्फिडेंस और सेल्फ को रिप्रेजेंट कैसे करें वो भी मिला है. थैंक यू. हॅलो. हॅलो. सो तुमच्या मते फॅशन आणि स्टाईल यामध्ये काय फरक आहे? व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन फॅशन अँड स्टाईल अकॉर्डिंग टू यू? फॅशन आपण एखाद्या गोष्टीला वेगळ्या रूपात कसं करू शकतो ते एक स्टाईल आपण निर्माण करू शकतो एखाद्या गोष्टीचं त्याला पकडून. आणि फॅशन मीन्स एखादी गोष्ट चालू आहे ट्रेंडिंग वगैरे तर ती आपण फॉलो करतोय, ती फॅशन. थँक्यू. अँड व्हॉट अबाउट स्टाईल? मीन्स फॅशन आणि स्टाईल यामधला डिफरन्स काय असेल? फॅशन फॅशन आपण जे वेअर करतो ते, आणि स्टाईल आपला थोडासा त्यात क्रिएटिव्ह काहीतरी करेल ती स्टाईल. परफेक्ट. थँक्यू. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. एक रिक्वेस्ट आहे, तिकडून जो आवाज येतोय ना तो तेवढा क्लिअर नाही स्टेजवर पोहोचत आहे क्वेश्चनचा. सो प्लीज काही करता आलं तर बघाल प्लीज. येस, नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 3. हाय. हाय. एम आय ऑडिबल? आवाज येतोय? मराठी, ma'am. हिंदी, इंग्लिश? येस मॅम. मराठी. हां. मला सांग, कम्फर्ट आणि ट्रेंड ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात तू काय निवडशील, कम्फर्ट की ट्रेंड? कम्फर्ट. थँक्यू. कॅन यू इलॅबरेट युअर आन्सर? वाय कम्फर्ट? जर आपण कम्फर्टेबल असलं तर आपण छान कॉन्फिडेंटली आपली जी ॲक्टिव्हिटी आहे ती परफॉर्म करू शकतो. ओके, गुड. थँक्यू. थँक्स. येस, थँक्यू सो मच. कंटेस्टंट नंबर 4. Hello. हाय, हाव आर यू? I'm good. ओके. सो मला सांग की जुन्या काळातली अशी कुठली फॅशन किंवा ट्रेंड आहे जो तुला आत्ताच्या काळात परत आणावा असं वाटेल? Thank you for the question, ma'am. जुन्या काळातली अशी काही गोष्ट
किंवा ट्रेंड तर ही बदलत असते, पण जुन्या काळातनं मिळालेली गोष्ट ही परंपरा असते. आणि जुन्या काळात मिळालेल्या प्रत्येकच गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहे. जर स्टाईलमध्ये म्हटलं तर साडी, नऊवारी, आणि परंपरेमध्ये म्हटलं तर आपले सगळे सणवार, हे सगळेच आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. ट्रेंड तर बदलत असतं, पण संस्कृती बदलत नाही. थँक्यू. थँक्यू. हॅलो, बॅच नंबर. Batch number 4. Contestant number 5. Namaste to dignitaries and lovely audience. Hello, contestant number 5, all set and ready? Yes, ma'am. Okay, so because I'm going to ask you a negative question. तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणती फॅशन मिस्टेक आहे आणि त्या मिस्टेकमधनं तुम्ही काय शिकलात? Thank you so much, ma'am. Mistakes होत राहतात बिकॉज फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स सक्सेस, आय वुड से. मिस्टेकमधनंच शिकायला भेटतं. सो छोटी छोटी मिस्टेक जी काय आहे ती मी पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करते. आय नेवर टेक इट टू मच सिरियसली. सो मला नेगेटिव्ह अशी कुठली फॅशन मी रिमेंबरच नाही ठेवली, कारण की त्याला मी पॉझिटिव्हमध्येच कन्वर्ट केलं. थँक्यू सो मच. ओके, वंडरफुल वंडरफुल. थँक्यू थँक्यू थँक्यू. Yes, thank you. Contestant number 6. हॅलो, आवाज येतोय? हॅलो. हां. हां. तर माझा प्रश्न असा आहे, समजा तुझं लग्न झालं तर लग्न हे एक आपलं स्वप्न असतं, त्या स्वप्नाचा पूर्णविराम नसतो, तर एक नवीन सुरुवात असते. त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं ती नवीन एक सुरुवात पण असते. जर आपण पॉझिटिव्हली विचार केला तर आपल्याला खूप काय करायची नवीन संधी भेटते. आपण कॉन्फिडेंट राहायला पाहिजे आणि म्हणजे नेगेटिव्ह गोष्ट न घेता आपण पॉझिटिव्ह गोष्टीकडे विचार केला पाहिजे. थँक्यू. Contestant number 7. Namaste all the dignitaries. फॅशन इंडस्ट्रीमधील तुमच्यासाठी रोल मॉडेल कोण आहे? फॅशन इंडस्ट्रीमध्ये मी ऐश्वर्या राय यांचं नाव घेईन. मला नेहमी ते हंबल, डाऊन टू अर्थ, फॅशनेबल तर आहेच ते, आणि जो सुपर कॉन्फिडन्स आणि स्टाईल त्यांच्यामध्ये आहे दॅट इज रिअली अमेझिंग. म्हणून ऐश्वर्या राय हे माझे शी इज अ लाईक अ आयकॉनिक फॉर मी. आणि बेसिकली त्यांचा जो वॉक आणि जो एक द वे शी रिप्रेझेंट इंडिया, नाही फक्त इंडियाच नाही तर ते वर्ल्डला रिप्रेझेंट करतात, तो डेफिनेटली शी इज अ आयकॉन फॉर मी. थँक्यू. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. ऑडियन्सला एक रिक्वेस्ट आहे, यांना जे आता क्वेश्चन्स विचारले जात आहेत ते ऑन द स्पॉट विचारले जात आहेत, सो त्या नर्वस होत आहेत. रिक्वेस्ट आहे, जेवढं छान टाळ्या वाजवून त्यांना प्रत्येक क्वेश्चन आन्सर नंतर शेअर कराल तेवढा त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. मनापासून रिक्वेस्ट आहे. चलो, कंटेस्टंट नंबर 8. हाय. हाय. माझा क्वेश्चन आहे की आजच्या तरुण पिढीसमोर, तुमच्या सगळ्यांसमोर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे चॅलेंज काय वाटतं तुम्हाला? थँक्यू फॉर द क्वेश्चन. आजच्या तरुण पिढीला मला असं वाटतं की त्यांना योग्य डायरेक्शनची गरज आहे, की आयुष्यात पुढे काय करायचं, त्याच्यासाठी काय तयारी करावी लागेल, आणि त्यांची आवड निवड काय. जसं की मी एक बुक वाचलं होतं, इकिगाय, जापानीज बुक. तर मला वाटतं ते स्कूल लेवलला इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे. ओके ओके, थँक्यू. ओके. येस, थँक्यू सो मच. कंटेस्टंट नंबर 9. हॅलो. हॅलो. हाव आर यू? आय एम गुड. सो कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स ह्याच्यामध्ये एकदम थिन लाईन असते. तर कॉन्फिडन्स म्हणजे काय तुझ्या मते आणि ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे काय तुझ्या मते? कॉन्फिडन्स म्हणजे की असं की मी त्या गोष्टीबद्दल एकदम 100% शुअर असते की नाही मी हे अचीव करू शकतेस. आणि ओव्हर कॉन्फिडन्स कधी कधी असं होतं की ती गोष्ट डिफिकल्ट असते. लाईक वी हॅव टू क्रॅक गव्हर्नमेंट एक्झाम. सो मी गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करते तर ते खूप डिफिकल्ट आहे. तर मी कधी त्या
गोष्टीमध्ये कधी ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला नाही, बट कधी दुसऱ्या इतर काही गोष्टी झाल्या ज्या मी करू शकते, त्याच्यासाठी मी कॅपेबल आहे, त्याच्यासाठी मी कॉन्फिडन्स हे करते, कारण की मला माहिती आहे की मी ती गोष्ट करू शकते. सो मला त्या गोष्टीबद्दल कॉन्फिडन्स असतो आणि ओव्हर कॉन्फिडन्स मी सहसा करून जास्त ठेवतच नाही. ओके, तुझं उत्तर तुझ्या दृष्टीने बरोबर आहे, पण आम्ही जे बघतो त्याच्यामध्ये असं असते की हो मला येतंय आणि मी करून दाखवेल, हा कॉन्फिडन्स असतो. हो. आणि मला नाही येते तरी मला मिळालंच पाहिजे, हा ओव्हर कॉन्फिडन्स. बरोबर. नाईस, थँक्यू. थँक्यू. येस, कंटेस्टंट नंबर 10. येस. सो कंटेस्टंट नंबर 10, हॅव यू लाईक तुम्ही कधी बॉडी पॉझिटिव्हिटी बद्दल ऐकलेलं आहे? मॅडम इंग्लिशमध्ये क्वेश्चन आहे. बॉडी पॉझिटिव्हिटी म्हणजे आपण बॉडी शेमिंग करतो खूपदा, आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्पेशली Yeah. आपण नेहमी प्रेझेंटेबल असतो. Yeah. आपण म्हणतो 0 फिगर झाली पाहिजे, हा ड्रेस आला पाहिजे, असं दिसलं पाहिजे. या सो आता एक नवीन ट्रेंड आलाय की सगळ्यांचा कॉन्फिडन्स बाबा ठेवूयात, आपण सगळे डिप्रेशन मध्ये नको जायला. या सो फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला बॉडी पॉझिटिव्हिटी बद्दल बोलायचंय तर त्याचं महत्व काय आहे असं काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बघितलंय का असं काही? बिकॉज इट इज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वेन यू आर ऑन अ प्लॅटफॉर्म. सो तुम्ही जिंकल्यानंतर तुम्ही बाहेर काय मेसेज देणार? सो दॅट्स वाय दिस क्वेश्चन की बॉडी पॉझिटिव्हिटी का इम्पॉर्टंट आहे फॅशन इंडस्ट्री? Okay. First of all, thank you so much for this question, ma'am. So when we say about the body positivity, so what used to have in like previous time, we used to disadmire the people who have not good look, not good skin, and do not have a fit body. But nowadays we are giving platform to everybody who have each and every kind of skin. Either they are dark or white, either they are thin or they are thick. Every kind of person they can come into the fashion industry because we have scope for everybody. We have to expand the business for everybody. So nowadays if we say about body shaming, it doesn't work for us because we have to go ahead in the fashion industry, and if we are giving platform to everybody, and this will be a positive impact on everybody around the society. But you didn't tell me the importance. Why is it necessary? The body positivity, the importance of body positivity, right? Fashion industry. Fashion industry. Okay, so in fashion industry, if we say about the importance of body positivity, so in fashion industry we have different kind of styles. So in every year, in every time, we get different clothes. And if you want to expand those clothes, and if you want to make those clothes to promote, we need each and every kind of person who can wear that. If we are looking for only a person who is very good looking and who is like very thin, and he should be settled in one costume, then then we are not gonna sell anything. So Okay, yeah, fine. Very well tried. It was good. yeah. Thank you, ma'am. येस, थँक्यू सो मच. कंटेस्टंट नंबर 11. हॅलो, आवाज येतोय? हॅलो सर. येस सर. तर तुमच्यासाठी असा प्रश्न आहे, आपण म्हणतो आधुनिक विचाराची श्री, तर आधुनिक विचार म्हणजे नेमकं काय? फ्रीडम पाहिजे, स्पेस पाहिजे, काय असतं? आधुनिक विचार म्हणजे काय असतं नेमकं? सॉरी सर, कॅन यू प्लीज रिपीट? आवाज येतोय माझा? क्लिअर व्हॉइस नाही येत आहे. हॅलो, इज इट बेटर नो? येस सर. आता येतोय? येस सर. हां, मी हे विचारतोय की आपण म्हणतो की आपण आधुनिक विचार असले पाहिजे श्रीचे, तर आधुनिक विचाराची श्री म्हणजे नेमकी कशी असते? काय पाहिजे असतं आधुनिक विचाराच्या श्रीला? आधुनिक विचार. ओके. लाईक वी आर टॉकिंग अबाउट वुमेन एम्पॉवरमेंट अँड ऑल. फ्रीडम, appearance, that is also important. We are living in that society. Women need all time permission, but we have to build that society. Women don't need any permission from anyone, and freely live their life. Okay. But Go ahead. Okay, sir. Thank you. नाही, अजून काय बोलायचं? You can go ahead.
मागच्या काळात असं होतं की फ्रीली एक स्त्री स्वतःचे पॉइंट ऑफ व्ह्यू मांडू शकत नव्हती, स्वतःचं जे मनाचे जे व्यक्तित्व होते ते सांगू शकत नव्हती. पण आता जी स्त्री झालेली आहे, वुमेन आपण एम्पॉवरमेंट करतो. ॲज आय एम अ बँकर इन बाय प्रोफेशन, तर मलाही असं वाटतं की जसं आम्ही बँकिंग जे क्षेत्र आहे ते रिमोट एरियामध्ये जाऊन वुमेन एम्पॉवरमेंट करतोय. त्यांना इंटरनेट बँकिंग, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट ओपन करणं शिकवतोय, म्हणजे त्यांना एम्पॉवर करतोय. अशा प्रकारे स्त्रीला आणि प्रत्येक व्यक्तीला आपण नवीन काळात म्हणजे कसं आपल्याला राहायचं आहे, कसं आपल्याला जगायचं आहे ते आपण पुढं वाढतोय त्यात. ओके, धन्यवाद. थँक्यू सर. Yes, thank you. Next, contestant number 12. हॅलो. हॅलो, नमस्कार. जर तुम्हाला समाजातील एक नियम बदलण्याची ताकद दिली तर तो नियम कोणता असेल? स्त्रीवरचे बंधन. प्लीज एलॅबोरेट. एक्सप्लेन करू शकता तुमच्या आन्सरला? बिकॉज महिलांना जे प्रत्येक गोष्टीत परमिशनची गरज असते ती परमिशन नको आहे. त्यांना एक उडायची संधी आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा कॉन्फिडन्स आणि तो एक चान्स हवा असतो जो त्यांना मिळत नाही. तो नियमांमध्ये बांधून राहिला जातो. थँक्यू. ग्रेट. Yes, thank you. Contestant number 13. गुड इव्हनिंग रिस्पेक्टेड ज्युरी. गुड इव्हनिंग. एक स्त्री म्हणून आत्मनिर्भर असण्याची तुमची व्याख्या काय आहे? माझी व्याख्या, सो माय ओपिनियन ऑन एन इंडिपेंडेंट वुमन वुड, शी शुड हॅव टू बी financially independent. You don't have to be dependent on anybody else for anything. And something which is respectable, which I would say, is that when you're able to solve all of your problems by your own self, like you have daily life मध्ये असू दे किंवा तुम्ही एकदम you're going out of the way to achieve something else, something new, then it should be that you are able to achieve that by yourself because you are independent and you have it in you to proceed and to win. Thank you. Yes, thank you. Next, contestant number 14. हॅलो. हॅलो. हाव आर यू? फाईन. आता देवानी तुला मराठी की इंग्लिश? मराठी. ओके. आपल्याला देवानी स्त्री म्हणलं किंवा फिमेल म्हणलं तर आपण सुंदरच असतो, बरोबर आहे. तरी आपल्याला का गरज पडते मेकअप, ड्रेपरी आणि या सगळ्या गोष्टींची? मेकअप फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर तो कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी असतो. जर आपण प्रत्येक स्त्री ही सुंदरच आहे. जर मेकअप केला तर थोडंसं आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण चांगलं परफॉर्म करू शकतो. थँक्यू. Yes, thank you so much. Next, contestant number 15. हॅलो. हॅलो. सो करिअर की लग्न, काय चूज कराल आधी आणि दोन्हीचा ताळमेळ कसा साधाल? पहिला मी करिअर चूज करेन, कारण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री आपल्या पायावर उभी असणे भरपूर महत्त्वाचं आहे. जर ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते आणि स्वावलंबी असू शकते तर त्यानंतर ती जेव्हा लग्नामध्ये म्हणजे लग्नाच्या नवीन एका म्हणजे कुटुंबामध्ये प्रवेश करते तेव्हा ताळमेळ जुळवून बऱ्याचशा गोष्टी खूप सुंदररित्या मॅनेज करता येतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पहिला करिअर असेल आणि मग लग्न केलं तर ते जास्त उत्तम राहते. पण ताळमेळ साधताना असं नाही वाटत की एक म्हणजे आफ्टर मॅरेज, प्रेग्नन्सी, सबॅटिकल हे सगळे ब्रेक्स येतील? हाऊ विल यू मॅनेज दॅट? आय एम अ बिझनेस वुमन. आय कॅन मॅनेज 10 थिंग्स इन वन टाइम. आय हॅव दॅट मच कॉन्फिडन्स की आय कॅन मॅनेज. आय एम नॉट ओव्हर कॉन्फिडंट. आय कॅन मॅनेज. डेफिनेटली आय कॅन मॅनेज दॅट विथ माय फॅमिली. ओके. थँक्यू. वन मोर थिंग. I will love my family, so I will give my equal time to my family with the business. So, thank you. Yes, very nice. Next, contestant number 16. 16.
हॅलो, हॅलो, कशी आहेस? मी बरी आहे. मी मराठीत विचारू का इंग्रजीत विचारू? एनिथिंग वर्क्स. Okay, let's say you are sitting in a time machine. Okay, you are going in the past. What advice you will give it to yourself if you go to the past? Thank you for the question, sir. First of all, I would not choose to time travel because every single choice leads you to the decisions that you make. But if I had a time machine, I would just go back and tell myself that it will be all right. You just have to believe in yourself and you don't have to look towards anything to doubt yourself. Just believe in yourself and trust the timing of life. Thank you. Okay, thank you. Yes, thank you so much. Next, contestant number 18. Sorry, 17. हॅलो एव्हरीवन. हॅलो. आजच्या या स्पर्धेतून तुम्ही स्वतःमध्ये काय बदल घडवून आणलाय? ॲक्च्युली या स्पर्धेतून मी स्वतःमध्ये हा बदल घडवेल की मला अजून कॉन्फिडंट व्हायचं आहे स्वतःसाठी आणि खूप काही अचीव करायचं आहे आणि मला याच्या पलीकडे जाऊन अजून खूप काही अचीव करायचं आहे आणि येस, दॅट्स इट. तुला अजून एक क्रॉस क्वेश्चन. येस ऑफकोर्स. काय खूप काही म्हणजे काय अचीव करायचं आणि आज जर तू जिंकली नाही तर काय करशील? ऑफकोर्स मला खूप आनंद होईल मॅम जर मी आज जिंकली तर. आणि माझ्या बाबांची खूप इच्छा आहे की मी हे जिंकावं, हे जे पेजंट आहे ते. मी विचारलं नाही जिंकली तर काय? नाही जिंकली तर मॅम मी नेक्स्ट अजून एक कुठलं तरी पेजंट येणार आणि मी नक्की त्याच्यात पार्टिसिपेट करेन. येस ऑफकोर्स. थँक्यू. थँक्यू सो मच. Yes, next, contestant number 18. हॅलो जजेस. हॅलो. सो आपण लाईफमध्ये सगळेच जण फेल्युअर आपण पाहिलं आहे, राईट? सगळ्यांनी पाहिलं, छोटे असो मोठे असो. हाऊ यू विल हँडल फेल्युअर? So we have all seen failures in our lives, be it small, be it big. But from my experience, I have learned to embrace those failures. I do not see it as a setback. I see it as a step to something bigger. And I learn from my mistakes and I just learn from it and try to be better next time. And I just believe in myself. Thank you so much. Have you ever encountered failure in your life? As of now? As you are too young? Nothing big. Yeah. Nothing big. Okay, yeah. Thank you. Yes, and last contestant number 19. हॅलो. हॅलो. हाव आर यू? आय एम फाईन. तुला मराठीत विचारू? हो. दोन प्रश्न विचारेल कारण तू शेवटची आणि तू मिस मधली शेवटची तर आम्हाला विचारावेच लागतील. तर पहिले की लग्न, समजा लग्न हे तुला एंड वाटतं का, की लग्न झालं तर आता माझ्यासाठी सगळं हा एंड आहे आणि माझे जे स्वप्न आहेत ते पूर्ण होणार नाहीत आणि तुला नो म्हणता येतं का, ते तू कसं म्हणतेस? ओके. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लग्न माझ्यासाठी एंड नाही आहे, ती एक न्यू बिगिनिंग आहे, एक न्यू फेज आहे लाईफचा. आणि असं लग्न हे एंड आहे हे समजणं खूप चुकीचं आहे. बिकॉज तुम्ही खूप काही गोष्टी न्यू एक्सप्लोर करता, न्यू थिंग्स लर्न करतात, ॲडजस्ट करायला शिकतात. आणि करेक्ट. तुझ्या एजला तुला जेवढं माहिती पाहिजे तेवढं बरोबर आहे. पण आम्ही आजकाल असा विचार करतो की लग्न एंड नाही आहे, ते एक पार्ट आहे जर्नीचा, ज्याला एक पार्टनर मिळतो आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायला. राईट. आणि माझं सेकंड क्वेश्चन की टेल मी की तुला नो म्हणता येतं का, तुला जर काही नको असेल तर ते तुला म्हणता येतं का? मी आधी मला नो म्हणता नव्हतं येत, बट आता रिसेंटली मी नो म्हणण्याचं लर्न करत आहे. आणि ते म्हणजे मी क्लिअरली सांगून देते मी हे नाही करू शकत, हे माझ्या जे पण मी करतेच्या बाहेर आहे, मी क्लिअरली नो बोलून देते.
ओके हो थँक्यू. सो मेसेज तोच आहे की तुम्हाला मुलींना नो म्हणता यायला पाहिजे, ते पण चांगल्या शब्दात, आणि कम्युनिकेशन तुम्हाला त्याबद्दलचं यायला पाहिजे. राईट. थँक्यू. Yes, thank you so much. Thank you so much. The 12 patient 2026 आपला सेकंड राऊंड वेस्टर्न राऊंड मधली ही सेकंड कॅटेगरी मिसेस कॅटेगरी. आणि आता क्वेश्चन आन्सर राऊंडकडे वळतो आहे. क्वेश्चन आन्सर राऊंडसाठी कंटेस्टंट नंबर 20. मिस कॅटेगरीचे आपले बॅच नंबर होते 1 ते 19 आणि आता मिसेस आपण 20 पासून कंटिन्यू करतोय. सो मिसेस कॅटेगरीमधला हा फर्स्ट कंटेस्टंट नंबर 20. हॅलो एव्हरीवन. हॅलो, आवाज येतोय? हो, कसे आहे आपण? खूप छान. हां, माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, समजा तुम्ही आज विनर झाले तर तुम्ही समाजासाठी काय कराल? थँक्स फॉर द क्वेश्चन सर. मला जर आज विनर झाली आहे, मी इथे मुकुट मिळालेला आहे, तर मी प्रत्येक व्यक्तीला असं सांगू इच्छिते की आपल्यात प्रत्येकात काहीतरी खास आहे आणि ते त्याने बाहेर आणावं. आपण जर माणूस म्हणून जन्माला आलो आहोत ना, तर त्याचा आनंद घेतला पाहिजे. हां, आणि जर आपला आत्मविश्वास असेल तर प्रयत्नांच्या जोरावर आपण कुठलीही उंची नक्कीच गाठू शकतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 21. कंटेस्टंट नंबर 21. Good evening, everyone. Good evening. What is your definition of being an independent woman? Independent woman मतलब की स्वाभिमानी महिला म्हणजे एक बघायला गेलं ती आजच्या काळातली खूप महत्त्वाची गरज आहे. कारण आज मी इकडे जी उभी आहे ते फक्त माझ्या आत्मविश्वासाने, आणि म्हणून मी आज खूप स्वाभिमानी आहे त्या गोष्टीबद्दल. थँक्यू. मी मगाशीच अनाऊन्स केलं की यांना विचारले जाणारे क्वेश्चन्स हे ऑन द स्पॉट विचारले जात आहेत. त्यांनाही माहीत नाही आहे की कुठला क्वेश्चन विचारला जातोय आपल्याला. सो ते नर्वस आहेत, तुमच्याही चेहऱ्यावर नर्वसनेस दिसतोय. सो तुम्ही जेवढे छान टाळ्या वाजवाल, शेअर कराल, तेवढं त्यांना कॉन्फिडन्स येणार आहे. सो प्लीज. येस, कंटेस्टंट नंबर नेक्स्ट 22. नमस्कार. नमस्कार. इंटरनेट आणि ट्रोलिंग ह्या 2 नकारात्मक गोष्टी आहेत. ओके. आणि हे जर ट्रोलिंग तुमच्यासोबत झालं मॉडेल म्हणून, तर इन केस जर झालं तर तुम्ही ते कसं हाताळाल? मी सर्वप्रथम खरं तर छोट्या गोष्टींकडे इग्नोर करेल. एकदम एक्स्ट्रीम लेवलला कुठल्या गोष्टी गेली तर मग मी फार त्याचा विचार करेल, पण मी त्याचा नकारात्मक विचार कधीच करणार नाही. मी त्या गोष्टीकडे खूप पॉझिटिव्ह बघेल आणि माझं जर खरंच काही चेंजेस करायची गरज असेल तर मी ते इम्प्रूव्ह करेल, पण मी त्याला नकारात्मकतेने घेणार नाही. मी पॉझिटिव्हपणे त्याला नक्कीच घेईन. पण ट्रोलिंगला आपण पॉझिटिव्हली कसं घेऊ शकतो? समाज आहे तो एका स्टेजला प्रत्येकाला ट्रोल करतोच की आपण, पण आपल्याला स्वतःला आपणावर विश्वास असेल आणि आपला आत्मविश्वास जर खरंच घट्ट असेल तर आपल्याला ह्या ट्रोलिंगबद्दल मला नाही वाटत की असं खूप काही फरक पडेल. मी तेवढी स्वतः कॉन्फिडन्स राहील की नाही, मी तशी नाही आहे आणि मला माहिती आहे की मला काय करायचं आहे. सो काही झालं तरी ट्रोलिंग तुम्ही नकारात्मक घेणार नाही, यू विल मूव्ह अहेड, राईट? येस. व्हेरी गुड आन्सर. आय एम इम्प्रेस्ड. थँक्यू सो मच. येस, नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 23. नमस्कार. हॅलो. हाय. हाव आर यू? फाईन. छान दिसताय. थँक्यू. तर आता आपण जसं सगळीकडे मेंटल हेल्थबद्दल आपण बोलतो, तर तुमचं मत काय आहे की मेंटल हेल्थ म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचा अवेअरनेस करायचा असतो म्हणजे नेमकं काय करायचं असतं? सॉरी, क्वेश्चन समजलं नाही मला. मानसिकता आपली आत्ताची, आपण त्याला हेल्थ म्हणतो ना, की मानसिक जर तुम्ही स्टेबल नसाल तर आपण काहीच करू शकत नाही, हे तरी मान्य करता की नाही? हो. करेक्ट. तर ते मानसिक आजार जे असतात तर त्याचा अवेअरनेस आपण कसं करू शकतो? अवेअरनेस म्हणजे समाजात त्याच्याबद्दल आपण कसं, की मानसिक आजारांकडे पण लक्ष द्या आणि त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट घ्या, हे आपण कसं समाजाला शिकवू शकतो?
अच्छा ठीक आहे, मी क्वेश्चन चेंज करते. आता तुम्हाला एखादं काम नाही करायचंय पण ते तुम्हाला करावं लागतंय आणि तुमची बिलकुलच इच्छा नाहीये, तर तुम्ही कशा रिॲक्ट करता ते काम करताना? थोडासा मूड ऑफ होतो, पण प्रयत्न करते नक्कीच ते काम करण्यासाठी. एक्झॅक्टली. तर ह्यालाच आपण म्हणतो मानसिक गोष्टींमधनं बाहेर निघणे, बरोबर आहे? ओके. हा, तर आपण ह्यांना म्हणतो मानसिक आजार, की काही काही लोक ह्याला एकदम एक्स्ट्रीमली रिॲक्ट करतात. त्यांना जे नाही आवडलं ते जर कोणी बोललं किंवा वागलं तर त्याला ते एक्स्ट्रीम रिॲक्ट करतात, तर ते आजारी असतात. तर तो अवेअरनेस झाला पाहिजे. तुम्हाला जर तेवढ्या लेवलचा राग येत असेल, तुमचे तेवढे तीव्र जर तुमचे मूड स्विंग्स होत असतील, तर तुम्ही नक्कीच मदत घ्यायला पाहिजे. ह्याला आपण म्हणतो मानसिक आजारांबद्दलचा अवेअरनेस. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 24. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. कंटेस्टंट नंबर 24. सो तुम्ही कधी वुमेन्स डे, महिला दिन हे सगळं ऐकलंय? हो, ऐकलंय खूप. आणि वुमन एम्पॉवरमेंटच्या नावाखाली खूप काही गोष्टी होतात समाजामध्ये, बरोबर आहे? राईट. पण मला एक सांगा की अशी कोणती चुकीची गोष्ट वाटते जेव्हा वुमन एम्पॉवरमेंटच्या नावाखाली, महिलांच्या नावाखाली लोक समाजामध्ये करतायत? अशी एखादी चुकीची गोष्ट कोणती वाटते तुम्हाला? थँक्यू फॉर द क्वेश्चन. पहिली गोष्ट मला असं वाटतं, वुमेन एम्पॉवरमेंट इट डझंट मीन की मेनला तुम्ही डिग्रेडेड फील कराल, म्हणजे कमी लेखाल. इज इट, एम आय ऑडिबल? Yes, wonderful. हा, म्हणजे ह्याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही पुरुषांना कमी फील करून द्याल. तुमचं एम्पॉवरमेंट म्हणजे लेडीजला पुढे घेऊन जायचं आहे. वी हॅव टू टेक आपले विचार, व्ह्यूज, थॉट्स दॅट वी हॅव टू अपग्रेड, आणि आपल्याला सोसायटीला एक चांगला मेसेज द्यायचा आहे. इट डझंट मीन की यू हॅव टू डिग्रेड अ मेन. आय वॉन्ट टू से, गिव्ह अ गुड थॉट्स, गुड, गो अहेड अँड प्रोव्हाइड दी गुड पॉझिटिव्हिटी अराउंड द वुमेन्स. जसं की तुम्ही पुढे जा, सोसायटीमध्ये उभे राहा, स्टँड पॉझिटिव्हली, गो अहेड, बी स्टँड ऑन युअर ओन फीट, टच द स्काय. There is no limit for the women. That is my answer to this question. Wonderful, wonderful. What point I liked is वुमेन एम्पॉवरमेंटच्या नावाखाली पुरुषांचं शोषण नका करू तुम्ही, आणि त्यांना पण इक्वल इम्पॉर्टन्स. I would like to elaborate one more thing. की हमेशा असं बोललं जातं की मी हे करू शकते, तू करू शकत नाही, तू मला सारखं दाबतोस, असं बोललं जातं. एव्हरी होम द थिंग इज हॅपनिंग. आय हॅड बीन सीन इन मेनी ऑफ द होम्स. मी एज्युकेटेड आहे, आय कॅन गो, आय कॅन अर्न, सो आय डोंट नीड यू. इट डझंट मीन दॅट. इट इज अ पार्टनरशिप. Every men and women are equal. So stand equally and raise equally. That is my answer to this question. Wonderful, very nice. To add on, women don't need empowerment. Women Yes, are already right. Empowered, yeah, correct. We just need to make them understand की बाबा हे असं आहे. अग्रेसिव्ह पण नका हो आणि जास्त ओव्हर एम्पॉवर्ड पण नका हो. कीप अ बॅलन्स. सो या, आय थिंक वंडरफुल. थँक्यू. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 25. नमस्कार ज्युरीज. नमस्कार. आता तुम्ही ऑलरेडी मॉडेल आहात, तुम्ही पेजंटमध्ये भाग घेतला आहे, पण जे खेड्यामध्ये महिला राहतात त्यांना समजा ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, फॅशन इंडस्ट्रीमध्ये, ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकाल की ते पण ह्या स्टेजवर येऊ शकतील? तुम्ही काय करू शकता त्यांच्यासाठी? त्यांना मी दाखवीन की हे जे आहे, म्हणजे ते जे म्हणजे खेड्यामध्ये असतात त्यांची जी विचार करण्याची क्षमता असते ती खूप म्हणजे वेगळी असते. ते यांना महत्त्व नसते देत, पण याच्यामध्ये मी समोर जाऊन त्यांना दाखवू शकते की याच्यामध्ये पण आपण खूप काही करू शकतो आणि म्हणजे नाव करू शकतो, तुमची इच्छा पूर्ण करू वगैरे शकतो, असं मी दाखवीन त्यांना. पण त्यांना शहरात यायची सुद्धा भीती असते, ती भीती कशी काढणार तुम्ही? मी या फील्डमध्ये येऊन मी आत्मनिर्भर होऊ शकते आणि काहीतरी करू शकते असं मी त्यांना दाखवणार. ठीक, ओके, थँक्यू. ओके, नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 26. नमस्कार. एक व्यक्ती म्हणून तुमची सर्वात मोठी शक्ती आणि सर्वात मोठी कमजोरी कोणती आहे? सर्वात मोठी शक्ती माझा आत्मविश्वास आहे एक व्यक्ती म्हणून, आणि कमजोरी तसं म्हणता येईल की म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी
चिकाटी पण जपीन, एक आत्मविश्वासाने राहीन एक स्त्री म्हणून. आणि कमजोरी माझी ही आहे की मी लगेच सगळ्यांवर विश्वास करते. म्हणजे कोणावर विश्वास आपण म्हणतो तसं नाही ठेवायला पाहिजे पटकन कोणावर. थँक्यू. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 27. गुड इव्हनिंग जजेस. गुड इव्हनिंग. समाजातला एखादा नियम जर बदलायची संधी तुम्हाला दिली, ती पॉवर तुम्हाला दिली, तर तुम्ही कुठला नियम तुम्हाला बदलायला आवडेल? सगळ्यात आधी तर स्त्रियांसाठी जो म्हणजे कायदा आहे की स्त्रियांसाठी म्हणजे जेही करता येईल ते करेल. आणि जे रेप करतात ना, सगळ्यात आधी त्यांना फाशीची शिक्षा देण्याचा मी कायदा आणेल, जो आपल्या समाजात अजूनही आलेला नाहीये. प्रत्येक वेळेला मागावं लागतं पण तो अजूनही आलेला नाही. सगळ्यात आधी कायदा तो काढेल जर मला तशी पॉवर मिळाली तर. ओके, व्हेरी गुड आन्सर. बट बिईंग अन ॲडव्होकेट, आणि इथे बरेच जण बसलेत, सो आय वुड लाईक टू स्प्रेड सम लीगल अवेअरनेस हिअर. हे उत्तर अतिशय छान होतं, पण ॲक्च्युली कायदा बदलणं ना, इट्स अ व्हेरी हेक्टिक प्रोसेस. ओके. ती प्रोसेस इतकी मोठी असते की ती तितकी सहजरित्या होऊ शकत नाही, म्हणून आजपर्यंत ती इम्प्लिमेंट केलेली नाहीये. ओके. म्हणजे बऱ्याच वेळेला बऱ्याच केसेस होत आहेत. आपण करंट अफेअर्स बघतोय, आणि आत्ताच त्विषा शर्मा डोमेस्टिक व्हायलन्स केसेस, मॅट्रिमोनियल इश्यूज. ओके, आता आउट ऑफ द बॉक्स जे एक प्रकरण चालू आहे जिथे स्त्रियांनी, आपण स्त्रियांची गोष्ट करतो, ओके, ओके. एका स्त्रीनी नेऊन आपल्या होणाऱ्या नवऱ्याला लोहगडावरून वरून फेकून दिलं. करेक्ट. सो काय आहे माहितीये की कायदा हा असा विषय आहे, आणि ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला खूप सोप्या पद्धतीने आणि सहजरित्या बदलता येत नाही. त्याच्यासाठी खूप प्रोसेस फॉलो करावी लागते, खूप मोठी प्रोसिजर आहे. आणि डेफिनेटली आय वुड लाईक टू अपील गव्हर्नमेंट दॅट यू हॅव टू लुक इन टू इट. मोर स्पेसिफिकली द सब्जेक्ट यू रेज्ड, की रेप करणाऱ्यांना तर बापा फाशीची शिक्षा द्या. करेक्ट. पण हे आपल्याला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाहीये. ह्या प्लॅटफॉर्मचा थोडासा फायदा घेऊन मला ही थोडी गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणून मी हे पुढचं बोलले. अदरवाईज युअर आन्सर इज व्हेरी गुड, व्हेरी नाईस आन्सर. थँक्यू मॅम. वाजवू शकता टाळ्या प्लीज. अजून थोडे जोरात वाजवू शकता. येस, थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 28. Hello. Hello, ma'am. How Hello, are you? sir. I'm fine. Good. Thank you. ब्युटी पॅजंट, मराठी कम्फर्टेबल की इंग्लिश? मराठी. ओके. तर ब्युटी पॅजंटमध्ये आलं आहे आपण. ओके, आणि पार्टिसिपेट होत आहे. तर ब्युटी पॅजंट हे कशासाठी जास्त फायदेशीर ठरतात? आणि ब्युटी तर आपण सगळ्याच आहोत, बरोबर आहे? Yes, तर मग definitely. त्याचा तुम्हाला काय फायदा करून घेता येईल? फायदा हा इथे आहे की ते कॉन्फिडन्स लेवल खूप जास्ती वाढतो. जसे आमच्यासारख्या लेडीज आहे, त्यांनी जिथे आपल्याला स्वतःला खूप दिवसापासूनचं घरात असतात, किंवा मग काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात की त्या नाकारू नाही शकत, आणि जेव्हा त्या फ्री होतात आणि स्वतःला सिद्ध करायची वेळ येते, तेव्हा हे पेजंट्स थोडेसे त्यांना हेल्प करतात की ते स्वतःला एक्सप्लोअर करू शकतात आणि स्वतःचं टॅलेंट पण दाखवू शकतात. एक सुंदर प्लॅटफॉर्म मिळतो तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवण्याचा, आणि बिलकुल. तुम्हाला ग्रूमिंग मिळतं, एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो. बिलकुल. नाईस आन्सर. थँक्यू सो मच. येस, नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 29. गुड इव्हनिंग. येस, व्हेरी गुड इव्हनिंग. यू आर फ्रॉम मिसेस कॅटेगरी, राईट? या. ओके. सो समजा आता तुम्ही घरी परत गेलात आणि तुमचे नातेवाईक आले, आणि ते म्हटले काय त्या पेजंटमध्ये एवढं फाटके तुटके कपडे घालतात, 3-4 दिवस वाया घालवतात, कशाला जातात या मुली, कळत नाही आम्हाला. त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? I would definitely tell them that this platform gives us a space to represent all the beautiful ladies who wish to pursue, to achieve their talents, their dreams, and achieve their goals.
अँड मी त्यांना नक्कीच सांगेन की माझ्या नवऱ्याला विचारा, कारण ते मला नेहमी म्हणतात की मला माहिती आहे तू इथपर्यंत पोचणार आहेस आणि तू नक्कीच काहीतरी घेऊन येशील. मी त्यांना सांगेन की तू त्यांना विचारा, ते त्यांना चांगलंच उत्तर देतील. माय फॅमिली इज सो प्राऊड ऑफ मी. आलाय नवरा तुमचा? नो ही इज नॉट. माझ्या मुलीची परीक्षा आहे उद्या. ओके ओके. सो he'll come afterwards. वंडरफुल वंडरफुल. Thank घरी you. गेल्यानंतर हे उत्तरही त्याला सांगा. Yes, हॅपी. definitely. गुड. Thank you. येस, जे जे टाळ्या वाजवत आहेत थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही हवंय ते नक्की मिळेल. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 30. हॅलो. हॅलो एव्हरीवन. हॅलो, आवाज येतो माझा? येस सर. मराठीत विचारू का इंग्रजीत? मराठी. बरं. आता कोणत्याही रिलेशनमध्ये इगो आणि कम्युनिकेशन हजबंड वाईफचं असतं, ठीक आहे, आणि इगो पण असतो. तर तुमच्या मते इगो महत्त्वाचा आहे का कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे आणि का? माझ्या मते तर कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशन जर असेल दोघांमध्ये तर आपण कोणती पण नकारात्मक जी गोष्ट आहे ती म्हणजे पॉझिटिव्हली आपण करू शकतो. आणि इगो हे माणसापासून दूर नेतो आणि कम्युनिकेशन हे माणसापासून जोडतात. थँक्यू. धन्यवाद. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 31. नमस्कार. नमस्कार. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय कोणता होता आणि त्यांनी तुम्हाला काय शिकवलं? माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण निर्णय. खूप सुंदर क्वेश्चन आहे. ॲक्च्युली मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण निर्णय म्हणजे स्वतःला बदलणं. कारण की प्रत्येकाला ना बदलणं फार कठीण असतं. स्वतः जे आपण पास्टमध्ये होतो त्यातनं आपण नव्याने स्वतःला नवीनपणाने प्रेझेंट करणं फार कठीण असतं. सो हा बदल माझ्यासाठी फार कठीण होता. थँक्यू. थँक्यू. ओके, नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 32. Hello, juries. Hello. How are you? Very well, thank you. I really loved your outfit. Thank you so much. Okay, so question for you is that आपण पुरुषप्रधान संस्कृतीत राहतो, मान्य आहे की नाही? मला पूर्ण क्वेश्चन ऐकायला आवडेल मॅडम. पुरुषप्रधान संस्कृती आपल्याकडे जनरली भारतात असं म्हटलं जातं की आपण पुरुषप्रधान संस्कृतीत राहतो. Right. हे तुम्हाला मान्य आहे की नाही? आणि जर तुम्हाला एखाद दिवशी पुरुष बनण्याची संधी देवाने दिलं वरदान, चल एका दिवसासाठी तू मेल, तू पुरुष, तर काय करणार? पहिलं तर मला वाटतं पुरुष प्रधान संस्कृती ही आधी होती. डेफिनेटली मी या मताशी 50-50 सहमत आहे. पण जर देवाने मला वरदान दिलं की चल तू पुरुष बन, तर मी नक्कीच आजकाल प्रत्येक महिलेला, म्हणजे मला वाटतं प्रत्येक महिलेला ती एक संधी मिळत नाही की तू स्वतःचे निर्णय घेऊ शकतेस. तर मी जर पुरुष बनले तर माझ्या आयुष्यात येणार. पण आता थोड्या वेळापूर्वीच तुम्ही बोललात की पुरुष प्रधान संस्कृती नाहीये, मग का महिलांना संधी नाही मिळत आहे तेच मी निर्णय घ्यायची? तेच मी म्हणते की मी जर पुरुष बनले, देवाने मला वरदान दिला, तर ते मला बदलायला आवडेल. कारण स्त्रियांनीही त्यांनी तेवढीच निर्णय क्षमता ठेवली पाहिजे आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. ओके, थँक्यू. येस, थँक्यू. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 33. शुभ संध्याकाळ सर्वांना. हॅलो. हाऊ आर यू? मस्त. मराठी इंग्लिश? मराठी. ओके. तर आता आपण जसं हा स्टेज आपल्याला मिळालाय आणि एवढं ग्रूमिंग झालंय, 2 राऊंड झाले तुमचे, आणि तरी आता असं परिस्थिती आली की तुम्हाला नाही जिंकता आलं किंवा नाही मिळालं जे तुम्ही अचीव करून आलेले आहेत, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघाल? सर्वात आधी धन्यवाद की तुम्ही मला हा प्रश्न विचारला. माझं असं मत आहे, जे मला नाही मिळालं पण ते दुसरीला मिळालं तर मी तिचं खरोखर मनापासून अभिनंदन करेन आणि मी तिच्याकडे पॉझिटिव्हली बघेन की तिच्यात जे आहे
ते माझ्यामध्ये नाही आहे आणि मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि इथे नाही पण पुढे कधीतरी मी हा प्रयत्न करून मला जिंकता कसं येईल यावर मी फोकस करेन. धन्यवाद. नाईस आन्सर. आणि असं काही नाही होणार आहे की जो जिंकणार आहे त्याच्यात काहीतरी चांगलं आहे, जे नाही जिंकले त्याच्यात काहीतरी खराब आहे. हा एक दिवस असतो, एक क्षण असतो, पॅरामीटर्स असतात. हो, धन्यवाद. येस, थँक्यू. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 34. हेलो एवरीवन. यस, हेलो. तुम्हारी तरफ देख के मैंने क्वेश्चन चेंज कर दिया. ओह माय गॉड. आपने वो फेमस डायलॉग तो सुना होगा ना, कौन सा? एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. यस. वैसे ही ये क्वेश्चन है कि पैसा, ग्लैमर और रिस्पेक्ट, यस, इन 3 चीजों के अलावा और क्या इम्पोर्टेंट है लाइफ में? थैंक यू फॉर दिस क्वेश्चन मैम. आई थिंक पैसा, लाइफ एंड वन मोर व्हाट? पैसा, ग्लैमर और रिस्पेक्ट. पैसा, ग्लैमर और रिस्पेक्ट. आई थिंक इन सब में इम्पॉर्टेंट है रिस्पेक्ट, बिकॉज जहाँ आपको रिस्पेक्ट मिलती है वहाँ आपको ना पैसे की ज़रूरत होती है ना ग्लैमर की ज़रूरत होती है, बिकॉज you are the one person who respected most, then your confidence will show on your face, because पैसा ज़रूरी नहीं है but respect is the most important thing. So that's why for me the respect is most important. ओके, तुम्हें ऐसे नहीं लगता कि रिस्पेक्ट से तो पेट नहीं भरता अपना? हम कलयुग Yes. में जी रहे हैं ना. कलयुग में अगर पैसा है तो हम रिस्पेक्ट तो कमा ही लेंगे ना लोगों को पैसा देके. ऐसा नहीं लगता तुम्हें? Yes, बिल्कुल लगता है. बिकॉज तुमने पैसा क्यों नहीं बोला फिर पहले? पैसा नहीं बोला बिकॉज रिस्पेक्ट से ज्यादा नहीं है पैसा. रिस्पेक्ट इज मोर देन पैसा. तो अब पैसे से रिस्पेक्ट आ सकता है या रिस्पेक्ट से पैसा आ सकता है? ऑफ कोर्स पैसे से रिस्पेक्ट आता है. Exactly. But the respect is depend on your behavior, your character, your person, who the person you are. The respect is depend on you, because जब किसी को respect मिलता है, that is the most valuable person in the space. How you will react to disrespect? ओके, जर माझी कधी डिसरिस्पेक्ट झाली तर ऑफकोर्स मी त्यावर थोडीफार रिॲक्ट तर होईन, बिकॉज ऑफकोर्स डिसरिस्पेक्ट आपल्याला पचत नाही. आणि त्या व्यक्तीला मी विचारेन की का तू असं मला बोललास, म्हणजे तुला माझ्यात नक्की काय प्रॉब्लेम दिसतोय. मी त्यावर तसं रिॲक्ट करणार नाही. मी पूर्ण शांतपणे त्याला विचारेन की का तू असं वागलास, का तू असं बोललास, माझ्यात नक्की काय कमी आहे, आणि त्याला मी इलॉबरेट करीन की तू का चुकीचं आहेस. ओके, सो आप इस फील्ड को परस्यू करने वाले आगे, मॉडलिंग को? यस, डेफिनेटली. टू सजेशंस फॉर यू. ओके. फर्स्ट इज चूज योर बैटल्स वाइजली. हर एक से जाके मत पूछना क्यों डिसरिस्पेक्ट किया. यस, ठीक है. सेकंड, यहाँ पे बोलने के लिए अच्छा है रिस्पेक्ट, पैसे से ज्यादा अच्छी है. Yes. पीछे जाके पैसा कमाना, क्योंकि पैसा है तो कोई डिसरिस्पेक्ट करने की हिम्मत नहीं करेगा. डेफिनेटली. थैंक यू सो मच. Yes, and last contestant number 35. Yes, जिसका मुझे था इंतजार. और मुझे भी. माझा असा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही समजा मिरर समोर उभे आहे, तर तुम्ही स्वतःला पहिले मिररमध्ये ॲज अ मॉडेल म्हणून बघतात का एक सामान्य स्त्री म्हणून बघतात, आणि का? गुड इव्हनिंग एव्हरीवन. डेफिनेटली मी आधी स्वतःला सामान्य स्त्री म्हणून बघेन. मॉडेलिंग हे एक क्षेत्र आहे ज्यात आम्ही आमची कला किंवा आमचं कॉन्फिडन्स, पर्सनॅलिटी दाखवतो, पण पूर्ण लाईफमध्ये एक सामान्य स्त्री म्हणून जगायला खूप आनंद येईल. आणि मला वाटतं ते खूप रिस्पेक्टफुल असेल आणि त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मला करता येतील. धन्यवाद. पण तुम्हाला असं वाटत नाही का की मी मॉडेल आहे तर मला घरात त्याप्रमाणे लोकांनी ट्रीट केलं पाहिजे? अर्थात नाही वाटत, पण डेफिनेटली घरी, माझ्या घरी माझे हस्बंड मला प्रिन्सेस म्हणून डेफिनेटली ट्रीट करतात. तर मला असं वाटतं सामान्य असले तरी मी त्यांच्यासाठी प्रिन्सेस आहे. थँक्यू. Yes, thank you so much and all the very best. ओके, सो सेम तोच नर्वसनेस दिसतोय. अर्ज किया है मला फर्स्ट लाइन नंतर वाह वाह पाहिजे. कि पूजा हो मंदिर में
तो थाली चाहिए. थैंक यू सो मच. बाकीचे आहत कि पूजा हो मंदिर में तो थाली चाहिए और एंकरिंग हो जब प्रतीक कदम की तो गाइस ताली चाहिए. ये बात. थैंक यू सो मच. ओह माय गॉड. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. मी अजिबात अतिशयोक्ती नाही करत आहे प्लीजच. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खूप उचलून धरतोय की काय, पण मी परत तेच अनाऊन्स करतोय की ह्या एजमध्ये तो कॉन्फिडन्स, ती एनर्जी आणि या मगजचा राऊंड असेल, आत्ताचा राऊंड असेल, ज्या पद्धतीने स्वतःला कॅरी करताय, ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करताय, हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. थँक्यू सो मच. सो वळूयात आपण क्वेश्चन आन्सर राऊंडकडे. क्वेश्चन आन्सर राऊंडसाठी कंटेस्टंट नंबर फर्स्ट म्हणजेच 36. रेडी? येस. बदलत्या काळासोबत आपली परंपरा जपणं हे किती महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटतं? कॅन आय आन्सर द क्वेश्चन इन इंग्लिश? Yes. With the change in generation, how important is it to maintain the same tradition you are following since a long? First of all, good evening, respected judges. Good evening, everyone, and thank you for the question. Generation, I would say that it depends upon us how you imbibe the values in your children. So if the values which was taught to me by my parents, my grandparents, I am very blessed the values that they have imbibed me, and I'm very lucky to imbibe those values, respect and the culture in my children. So I would love to tell them that every time you should respect, value your culture and your tradition. That's it. Thank you. येस वाजवू शकता प्लीज. थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 37. हेलो. नमस्ते. नमस्कार. आप लैंग्वेज कौन सा प्रेफर करें? मराठी. ओके, ग्रेट. सो आज द ज्वेल वन पॅजेंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र या मंचावर उभे आहात. छान दिसत आहे, सगळं मस्त चाललंय. पण आपल्या जगभरातल्या सगळ्या स्त्रियांना, डोंट ओनली कन्सिडर मेट्रोपॉलिटन सिटीज, आपल्याला रुरल सिटीजमधल्या महिलांबद्दल पण विचार करायचा आहे. जर सगळ्या महिलांचा विचार करून तुम्हाला काय मेसेज द्यावा असं वाटेल त्यांना, या मंचाच्या माध्यमातून काय मेसेज द्यावा असं वाटेल? सगळ्यात प्रथम नमस्कार आणि धन्यवाद तुम्ही क्वेश्चन विचारल्याबद्दल. मी ह्या पेजंटच्या माध्यमाने सर्व स्त्रियांना असं एक संदेश जो द्यायचा आहे मला, बरोबर आहे? येस. तर हा मंच म्हणजे आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक मिळालेलं माध्यम आहे आणि मला असं वाटतं त्यामुळे आपल्याला आपला कॉन्फिडन्स जो आहे तो इथे दाखवता येतो. आणि बऱ्याचशा स्त्रिया अशा आहेत की ज्यांची स्वप्न अर्धवट राहिलेली असतात. मी आज 52 एजची आहे. माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की मला ह्या मंचावरती रॅम्प वॉक करता यावा, पण ते माझं स्वप्न कुठेतरी अर्धवट राहिलं होतं आणि ते अर्धवट राहू नये म्हणून हा मंचाचा मी उपयोग केला. आणि मला असं वाटतं सगळ्याच महिला स्वप्न बघतात, पण सगळ्या महिला ते स्वप्न पूर्ण करत नाही. तर ह्या माध्यमाने मला असं वाटतं की आपण स्वप्न नक्की पाहावे, कारण स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे, पण ते पूर्ण करण्यासाठी तेवढ्याच धाडसाने आणि सातत्याने त्या स्वप्नामागे प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते प्रयत्न सिद्ध करण्यासाठी, सार्थक करण्यासाठी हा मंच आपल्याला उपयोगी येतो. Superb. Thank you. So everybody, can we have a big round of applause for the Jewel One Pageant 2026 Miss and Mrs. Maharashtra? I would like to hear it from all of you guys. Give a very, very big round of applause for the Jewel Pageant. आणि या मी अजून एक
अजून एक बोलायची इच्छा आहे की मी खूप ग्रॅटिट्यूड व्यक्त करते ह्या मंचाचा की त्यांनी आज मला इथे उभं राहण्याची संधी दिली. धन्यवाद. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस आन्सर. थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 38. नमस्कार मान्यवर परीक्षक. हॅलो. मराठीतून विचार. हां मराठीत. ते म्हणतात एज इज जस्ट अ नंबर. आणि आपण एज का सांगतो किंवा मोजतो का? कारण तेवढे एक्सपिरियन्स झाले आपल्याला लाईफचे असं आपण त्याला म्हणतो, अदरवाईज काही नसतं. तर ह्या जो आत्तापर्यंत तुमचं जे पण एज असेल त्याला जो एक्सपिरियन्स तुम्हाला मिळाला आहे तो एक्सपिरियन्स, तो वाईजनेस, आणि तुमचं जर आता वय 23 झालं तर तुम्ही काय कराल? आणि आत्ता जो तुम्हाला एक्सपिरियन्स मिळाला आहे त्याचं तुम्ही पुढे काय कराल? आत्ता जर मला 23 एज मिळालं तर जे माझे स्वप्न होते ते मी पुन्हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. जे माझे अर्धवट राहिलेले स्वप्न ते तर अजून पण करू शकता. ते तर अजून पण करू शकता. पण माझा प्रश्न असा आहे की आता आपण 23 वर्षाची आहे आता समजा मी, आणि आता आज मी 43ची आहे, तर तो जो 20 वर्षामध्ये आपल्यामध्ये जो बदल घडलाय त्याच्यात आपण खूप काही शिकलेलो असतो ना. तर तो जो वाईजनेस आहे तो जर 23व्याच वर्षी मिळाला असता तर काय झालं? खूप ऍक्टिव्ह केलं असतं, भरपूर ऍक्टिव्ह केलं असतं. जे आता मी माझे स्वप्न आत्ता पूर्ण करायला चालली आहे पण ते मी तेव्हाच ऍक्टिव्ह केलं असतं. ओके, थँक्यू. येस, थँक्यू. येस. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 39. थँक्यू सर. हॅलो. हॅलो मॅम. सो तुमच्या स्माईलमध्ये आणि चालण्यामध्ये एक चांगला कॉन्फिडन्स दिसतोय मला. असं वाटतंय की हा पेजंट तर मीच जिंकणार. थँक्यू मॅम. असा आहे कॉन्फिडन्स? अर्थात कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. गुड. सो मग 50 कंटेस्टंट्स आहेत इथे, बरोबर आहे? आणि तुमच्या कॅटेगरीतले जे काही क्लासिक कॅटेगरीचे कंटेस्टंट्स आहेत. वाय डू यू थिंक यू डिझर्व दिस क्राऊन, यू शुड विन दिस क्राऊन? 2 क्वेश्चन्स आहेत. वाय यू डिझर्व अँड वाय यू शुड विन. मी हा क्राऊन फक्त मी परफेक्ट आहे किंवा मी खूप सुंदर आहे म्हणून जिंकू शकते असं नाही, पण माझ्यामध्ये चिकाटी आहे, जिद्द आहे. आज वयाच्या 48व्या वर्षी मी माझं करिअर ॲज अ ऑर्थोडॉन्टिस्ट, 2 मुलं आणि हॉस्पिटल पेशंट सगळं सांभाळून, हे क्षेत्र माझ्यासाठी नवीन होतं ज्याचं मी कधी स्वप्न बघितलं नव्हतं. पण माझी मुलगी मला जेव्हा म्हणाली की मम्मी तू करू शकते, आणि मग मी ते चॅलेंज घेतलं की व्हाय नॉट, मी का नाही करू शकत. ती जिद्द माझ्यामध्ये आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची जी धमक लागते ती माझ्यामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी हे नक्कीच जिंकू शकते. वंडरफुल. सो दिस इज वाय यू डिझर्व. वाय यू शुड विन? मी फक्त एका वाक्यात. देयर इज अ टाइम लिमिट टू आन्सर. सगळ्यांनी लक्षात घ्या, खूप लॉंग आन्सर्स नको आहेत. क्रिस्प, शॉर्ट, टू द पॉइंट आन्सर्स. I have resilience with grace. Okay. So I should win. Wonderful, wonderful. Thank you, Nice. ma'am. Thank you. Yes, thank you so much. Next contestant, please. Contestant number 40. नमस्कार. 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 परीक्षक आणि उपस्थित सर्वांना नमस्कार. आवाज येतोय माझा? हो सर. हां. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, आता काळ सारखा बदलत असतो, दर 5 वर्षी 10 वर्ष बदलत असतो. तर बदलत्या काळामध्ये जुन्या परंपरा पाळणं हे तुम्हाला किती महत्त्वाचं वाटतं आणि का? कारण खरंच ह्या आताच्या काळामध्ये कारण जुनी जी वेशभूषा आहे किंवा पारंपरिक जी सण वगैरे आहे ते सगळे बदलून गेलेत आणि लोप पावलेत. पण मला असं वाटतं की ते पुन्हा पुन्हा यावी आणि करावी, कारण की पेहरावही सुद्धा बदलले आहेत. पण ते खरंच यावे, कारण पारंपरिक परंपरा, महाराष्ट्रीयन परंपरा ही पुन्हा यावी. कारण आता मागाशी जो आपला ट्रेडिशनल राऊंड आला त्याच्यामध्ये खरंच पारंपरिक वेशभूषा होते आणि ते मला फार आवडतं. धन्यवाद. धन्यवाद. कंटेस्टंट नंबर 41. नमस्कार. नमस्कार मॅडम. जर तुमच्यावर एखादा चित्रपट बनवला गेला तर त्या चित्रपटाचे नाव काय असेल आणि का? काव्या. कारण की मी एक कादंबरी लिहिली सर आणि मी म्हणते की माझ्या आधारित आहे ती आणि तो पिक्चर बनावा अशी माझी इच्छा आहे. ओके, धन्यवाद. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 42.
हॅलो. सो तुमच्या मते गर्विष्ठ असणे, इगोइस्टिक असणं आणि आत्मविश्वास पूर्ण असणं, या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? सर्वप्रथम सर्व मान्यवरांना नमस्कार आणि थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. गर्विष्ठ असणे म्हणजे इतरांना आपल्यापेक्षा कमी लेखणं, आपणच मोठे आहोत असं मानणं, हा गर्विष्ठ आहे. आणि पुढे काय म्हटलात तुम्ही? सॉरी. आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आणि आपल्यासोबत इतरांनाही पुढे घेऊन जाणं, हा एक आत्मविश्वास आहे की मी माझ्यामध्ये आहे तो मी इतर सगळ्यांमध्ये निर्माण करेन आणि त्यांना आपल्यासोबतच पुढे घेऊन जाईन. त्यामुळे गर्विष्ठ अगदीच नसावं, पण आत्मविश्वासी मात्र नक्कीच असावं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. कंटेस्टंट नंबर 43. हॅलो, शुभ संध्याकाळ. हॅलो, तुम्ही पहिल्यांदाच भाग घेतला या पॅजेंट? हो हो, अगदी तर पहिल्यांदा. इथून ज्या गोष्टी तुम्ही शिकाल त्याचा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कसा इम्प्लिमेंट कराल? इथे मी शिकली की जर कुठल्या गोष्टीला वेळ लागत असेल तर स्वतःला कसं त्या कंडिशनमध्ये सहज करायचं की तुम्ही जास्त रिॲक्ट होणार नाही, तुम्ही नॉर्मल राहाल, स्टेबल राहाल आणि ती परिस्थिती तुम्ही कशी हळूहळू त्यातनं तुम्ही बाहेर याल. म्हणजे ती पण कोणतीही वेळ तुमच्यावर असू शकते ती. तर तुम्हाला एक सहनशीलता की हे आता खूप वेळ होतोय, असं होतंय, तसं थोडं होतंय. शॉर्ट करा आन्सर. हां, बिलकुल. तर एक सहनशीलता, त्याच्यानंतर एक तुमचा स्टेमिना वाढवलाय, कॉन्फिडन्स तर ऑफकोर्स वाढवलाच आहे आणि एक सुंदर एक्सपिरियन्स, खूप सुंदर एक्सपिरियन्स, माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स. मी खूप काही शिकली आहेत ना, त्याच्यामुळे माझ्यासाठी हा खूप अनमोल आहे. थँक्यू. 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 ओके, नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 44. नमस्कार. नमस्ते. सो मला एक सांगा, तुम्हाला आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट कमेंट कोणती मिळाली आहे आणि सगळ्यात वर्स्ट कमेंट कोणती मिळाली आहे? माझ्या मते मला बेस्ट कमेंट मिळाली की माझी स्माईल जी पॉझिटिव्ह आहे आणि कारण त्याच्यातनं कळतं की माझा कॉन्फिडन्स काय आहे आणि निगेटिव्ह असं मी विचार करत नाही आणि समोरील अजूनपर्यंत कधी दाद आली नाही. नवरा कधीतरी म्हणतो की तू थोडी चिडखोर आहे, बस. ओके. सो नवऱ्याचा ऐकता, बाकीच्यांनी म्हटलेलं ऐकत नाही तुम्ही? नाही, कारण की घरामध्ये असं काही आमचं अगदी फ्रेंडली वातावरण असतं, पण त्याच्याशीच माझं काहीतरी थोडंसं होतं. बाकी आम्ही खूप सुखात आणि खूप खुश असतो. इतरांशी मिळून घ्यायचा स्वभाव आहे, त्यामुळे असा काही वाद आणि हे सगळं होत नाही माझ्या आयुष्यात. दूर असते तेव्हा. वंडरफुल. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 45. हॅलो, रिस्पेक्टेड जजेस अँड एव्हरीवन. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय माझा? हो हो. हां. आयुष्यात कधी कधी आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागतात, म्हणजे जरी इच्छाने तरी घ्यावा लागतात. तर आपल्या आयुष्यात पण तुम्ही काहीतरी कठोर निर्णय घेतला असेल, तो काय होता आणि त्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळालं? कठोर निर्णय म्हणजे भरपूर घ्यावे लागले. त्यातला एखादा मी शेअर करते इथे. मन कठीण करून मुलांना बाहेर पाठवायचं होतं US ला शिक्षणासाठी. मन कठीण करूनच पाठवावं लागतं ना. पण त्यातनं काय शिकायला काय मिळालं? शिकायला आज त्यांचं करिअर घडलंय. थोडं मनावर दगड ठेवावा लागला, पण आज ॲपलमध्ये मुलगा कामाला आहे, मुलगा IBM मध्ये आहे मुलगी. म्हणजे आमच्यासाठी कठीणच होतं. दोन मुलं आहेत आणि दोन्ही मुलं बाहेर आहेत. तुमचा मुलगा अमेरिकेत काम करतोय, त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन आणि आन्सर तुम्ही चांगलं दिलं. धन्यवाद. थँक्यू सर. कंटेस्टंट नंबर 46. Hello. Hello, good evening, namaskar. Tell me your biggest strength and your biggest weakness. The biggest strength is my family and the biggest weakness is family as well. Great, thank you. Thank you. Next, contestant number 47.
Hello, Jury. Hello, guests. Hello. Hi. So if I'll get the opportunity, okay, to be the showstopper of any brand, which brand you will choose? शोस्टॉपर बनायचंय तुम्हाला मस्त. I know, I get आज it. रात्री तुम्हाला एक मस्त मेल आलाय, त्याच्यात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली आहे की यू कॅन बी द ब्रँड अम्बॅसिडर or maybe the showstopper of the particular brand. Which brand you will choose? And why? Make it short, huh? Yes, but presently I cannot think of a brand, but I would prefer a brand which would believe more in giving some women employment and some things which will improve their lifestyles. But presently I cannot think of such a brand right now. But I'll look into it, and if it's coming to me, I'm sure I don't have to search for it. Thank you. Thank you. येस थँक्यू. मी तुम्हाला डेफिनेटली संतूर ब्रँड सजेस्ट करेन. नेक्स्ट लास्ट कंटेस्टंट नंबर. येस थँक्यू सो मच. कंटेस्टंट नंबर 48. गुड इव्हनिंग मराठीत चालेल. हो. तुमच्यानुसार मॉडर्न वुमन म्हणजे काय? मॉडर्नायझेशन हे पहिल्यांदा विचारात सुरू होतं, नंतर कृतीत येते. ज्याच्या विचारांमध्ये स्वतंत्रता आहे, दुसऱ्यांना आपल्या पुढे एकत्र घेऊन जाण्याची क्षमता आहे, तसंच दुसऱ्यांना देखील रिस्पेक्ट आणि आपल्याबरोबर इन्स्पायर करण्याची क्षमता आहे. माझ्या दृष्टीने त्याला मॉडर्नायझेशन म्हणता येईल. जुन्या ट्रेडिशन्स. करेक्ट. नाईस आन्सर. थँक्यू. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच. सो हे होते आपले सगळे क्लासिकचे कंटेस्टंट. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.